महापालिका लोकशाही दिनाचे 7 एप्रिल रोजी आयोजन 21 मार्चपर्यंत निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन. ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन 7 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी एप्रिल महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजे 21 मार्चपर्यंत त्यांचे अर्ज व निवेदने महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रती सादर करावेत. हे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1ब सादर करणे आवश्यक आहे. प्रपत्र 1ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्र क्रमांक प्रसुधा 1099 CR 239818 दिनांक 26 सप्टेंबर 2012 नुसार माहे डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदने न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेत तसेच ज्या निवेदनावर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशा निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे तसेच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे अशी प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सिझेरियन नंतर गरोदर मातेने दिला तिळ्यांना जन्म. ठाणे जिल्ह्यातील गरोदर मातांसाठी सिव्हिल रुग्णालय वरदान ठरत आहे. नुकताच मुंब्र्यातील एका 20 वर्षीय महिलेवर सिझेरियन केल्यानंतर मातेने चक्क तिळ्यांना जन्म दिला आहे. यामध्ये 2 मुले आणि 1 मुलगी आहे. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असून त्या चौघांना घरी पाठवण्यात आले. बाळंतपणासाठी खाजगी प्रसूतिगृहात खर्च झाला तरी चालेल, परंतु सरकारी रुग्णालयातील प्रसूतिगृहात बाळंतपण नको अशी भूमिका अनेकांची असते. मात्र त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे. रुग्णालयातील अद्ययावत प्रसूतिगृहात अत्यंत जोखमीच्या प्रसूती पार पडतात. प्रसूतिगृहात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतिगृहात एका महिलेने 3 बाळांना जन्म दिल्याची माहिती बालरोगतज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे यांनी दिली. प्रसूतीच्या वेळी बालरोगतज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर श्रेया शेळके, भूलतज्ञ डॉक्टर प्रियंका महांगडे, डॉक्टर रुपाली यादव, डॉक्टर प्रकाश बोरुळकर, डॉक्टर शैलाश गोपनपल्लीकर, डॉक्टर राहुल गुरव, डॉक्टर सिद्धार्थ शहा, SNCU परिचारिका सारिका शेणेकर, शीतल जठार आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. आपल्याकडे एक पहिल्यांदा प्रेग्नंट झालेली वुमन आहे ठाणे जिल्ह्यातली. आता तिने काही प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये तिला असं कळलं की त्याच्या पोटामध्ये 3 बाळ आहेत. 3 बाळ आहेत, तिघांचे वजन कमी आहे आणि मग तिला सिझर करणं अनिवार्य होतं. तिला कळलं कुठूनतरी की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट केली जाते, ते चांगले डॉक्टर आहेत आणि व्यवस्था पण चांगली केली जाते बाळासाठी. यासाठी चांगलं हॉस्पिटल. ती आली आपल्याकडे. आमची एक डॉक्टरची टीम जी बनवली आम्ही, गायनोकॉलॉजिस्ट जे ऑपरेट करणारे डॉक्टर्स आहेत
ओटीच्या स्टाफ असतील किंवा लेबर रूमच्या स्टाफ आहेत, नर्सेस वगैरे, माझे मामा आणि डॉक्टरची टीम बनवून ह्या लोकांनी त्याचं सक्सेसफुली 18 फेब्रुवारीला सिजर केलं. त्यातलं एक्झॅक्टली 3 बाळ जन्माला आले. त्याच्यामध्ये 1 मुलगा, 2 मुलगा आणि 1 मुलगी जन्माला आली. सिक्वेन्स वाईज पहिला मुलगा आला, मध्ये नंतर मुलगी आली आणि त्याच्यानंतर मुलगा आला. तर या तिघांचं अतिशय सक्सेसफुली ते सिझेरियन सेक्शन करण्यात आलं. बाळांचं वजन हा कमी होता, त्यामुळे त्यांना काचेच्या पेटीत ठेवणं गरजेचं होतं आणि त्यामुळे आपण लगेचच ते तिथे बालरोगतज्ञ अवेलेबल होते, त्यांनी काचेच्या पेटीमध्ये बाळाला ठेवलं, ज्याला NICU आपण सांगतो. आणि खरोखर अहोरात्र मेहनत करून आमच्या नर्सेसनी, डॉक्टरनी ते तिघं बाळं अतिशय छान झाले. त्यांना फीडिंग वगैरे चालू केलं, त्याची ग्रोथ चांगली झाली. त्याच्यात चॅलेंजिंग हे होतं की बाळाला डिस्चार्ज करता एक मदर आहे, ती पण प्रायमी आहे, पहिलाच बाळ आहे, बाळंतपणाचं पहिली खेप आहे. मग ते 3 बाळाची काळजी कशी केली यासाठी मग ते मदरला ट्रेनिंग देणं, तिला फीड बाळाला कसं द्यायचं, दूध कसं पाजायचं, बाकी काळजी कशी घ्यायची, या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग देऊन तिलाही कॉन्फिडन्स आला. आज आम्ही त्या तिघांना डिस्चार्ज करतो. खरोखर नातेवाईकांना धन्यवाद मानले आम्ही सगळ्या डॉक्टरचे. आमच्याकडे जे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर असतील, बालरोगतज्ञ डॉक्टर आहे, आमच्याकडे लेबर रूम वार्डचे जे सिस्टर्स असतील, ओटीच्या जे सिस्टर्स आहेत, आमच्याकडे NICUच्या ज्या सिस्टर आहेत, त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो. आणि क्लास 4 मामा जे आमचे बाकी मामा किंवा मावशी जे लोक काम करतात आणि डॉक्टर, ह्या सगळ्यांच्या टीमने अतिशय सुंदर काम केलं. आणि खरोखर आज ते तिघं बाळांना डिस्चार्ज करायचा एक वेगळा आनंद झाला आम्हाला. मी या टीमला धन्यवाद देतो. आमची टीम सिव्हिलची खरोखर त्या पद्धतीने एकत्र येऊन खूप चांगलं काम करतं, हे माझा अनुभव आतापर्यंत आहे. परंतु असं आगळं वेगळं करणं आणि हे तिघं बाळा घरी जाऊन व्यवस्थित होऊन त्यासाठी प्रमुखचा आनंद दुसरा काही असू शकत नाही. नातेवाईक आम्हाला धन्यवाद दिले. मी खरोखर आमची सगळी टीम आहे सिव्हिलची आणि मी खरोखर प्राऊड फील करतो की आमच्याकडे अशी टीम आहे आणि एवढी सुंदर काम करते. त्यामुळे असंच काम अहोरात्र होत राहो आणि हेही लोकांना जास्तीत जास्त वेळ करावं की तुम्ही डिलिव्हरीसाठी पेशंट मॅक्झिमम जास्तीत जास्त पेशंट सरकारी रुग्णालयात घेऊन या. जवळ जिथे असाल तिकडे सरकारी रुग्णालय की आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल ठाण्यामध्ये सध्या आम्ही शिफ्ट झाले जरी असले तरी इकडे चांगल्या पद्धतीने आपण डिलिव्हरी करतो आणि आपण काचेच्या पेटीतही बाळा ठेवायची व्यवस्था करतो. चांगली टीम आहे आणि खरोखर आम्हाला याचा आनंद होतो की आपल्याकडे काही पेशंट येतो, त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करतात, ते व्यवस्थित होऊन जेव्हा घरी जातात त्याच्यासारखा आनंद दुसरा नसतो. आणि आज आनंद तो खरंच आम्हाला तो मिळाला. मी ते पेशंटच्या नातेवाईकांना पण धन्यवाद देतो की त्यांनी सिव्हिलपर्यंत त्यांना इथे आणलं सिजरसाठी आणि आज ते व्यवस्थित बाळाला आनंदाने घरी घेऊन गेले. राकेश मोदी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साधेपणाने साजरा. ठाण्यातील समाजकारणामध्ये आदरपूर्वक नाव असलेले राकेश मोदी यांचा मंगळवारी 4 तारखेला असलेला वाढदिवस त्यांच्या आप्त मित्रमंडळींनी शुभेच्छा आणि पुष्पगुच्छ देत त्यांच्या घरी साधेपणाने साजरा केला. यावेळी विविध पक्षातील नेत्यांनी त्यांच्या घरीच भेट घेतली. कुठल्याही राजकीय पक्षात नसताना सुद्धा सगळ्या राजकीय पक्षातील नेते मंडळींशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. राजस्थानी प्रगती मंडळाचे ते सध्या अध्यक्ष आहेत. त्यांचे समाजातील सेवाभावी कामसुद्धा लाख मोलाचे आहे. विविध वृद्धाश्रम, येऊर येथील अनाथ आश्रम, मानिकेतन येथील मुलांचे आश्रम अशा अनेक संस्थांना ते भरघोस मदत करत असतात. त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी आलेली कुठलीही व्यक्ती खाली हाताने जात नाही. अडल्यानडल्यांना मदत करणे, दुःखितांचे अश्रू पुसणे, अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीला धावून जाणे हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. आतापर्यंत त्यांनी 200च्या वर मुलींची लग्न लावून दिली आहेत. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आतापर्यंत बरीच मदत केली आहे. वंचितसाठी त्यांचा मदतीचा ओघ सतत सुरूच असतो. अशा या समाजसेवक राकेश मोदी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. माझी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे की असेच माझं लोकांचं प्रेम मला भेटत राहावं आणि माझ्याकडून लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, जरूरतमंद लोकांसाठी चांगलं काम घडत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मी राजस्थान प्रगती मंडळ ठाण्यातली राजस्थान समाजातली सगळ्यात जुनी संस्था आहे. त्याचा मी सर्व कमी वयात मी अध्यक्ष झालेलो आहे. पण समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना माझ्या मनात नेहमी एकच भावना राहिलेली आहे की सर्वात मोठं धर्म जे आहे ती इन्सानियत आहे. इन्सानियत के नाते जे काही लोक माझ्याकडे कुठलेही काम घेऊन येतात किंवा कुठलाही गरीब माझ्याकडे कुठली मदतीसाठी येतो किंवा कुठली
मुलीचा वडील त्याच्याकडे मुलीच्या अभ्यासासाठी किंवा लग्नासाठी किंवा चांगल्या कामासाठी होतो, तर मी माझ्या समाजाच्या माध्यमातून, माझ्या व्यक्तिगत माध्यमातून माझी त्यांच्याबद्दल सेवा चालू असते. असे मोजले तर नाही आहेत, पण माझ्याकडे कोणी आलं आणि सांगितलं की बाबा देवानी मला 2 मुलं दिली आहेत, मला मुलगी नाही आहे, तर माझी नेहमी एक इच्छा असते की कुठल्याही मुलीसाठी मला काय करावं लागलं ते मी नेहमी करेन. तर माझ्याकडे कधीही कोणी आलं, ते उत्तर भारतीय समाजातलं असेल, राजस्थानी समाजातलं असेल किंवा हिंदू असेल, मुस्लिम असेल, कोणी येऊन सांगितलं की माझ्या मुलीच्या लग्नाला मदत हवी आहे किंवा त्याच्या शिक्षणासाठी मला मदत हवी आहे, तर मी माझ्या परीने आणि जर माझ्या परीच्या पलीकडे असेल तर समाजातल्या बाकीच्या लोकांकडून मदत घेऊन मी ते कार्य करत असतो. तर कसं आहे, सुरुवातीपासून व्यापारी वर्गांशी जोडलेलं आहे मी. आमच्या समाजात देणारे भरपूर आहेत, फक्त हात पसरून मागणारा कोणी पाहिजे. तर अशा वेळेला मी प्रयत्न करतो की कुठलेही बालक आश्रम असेल, अनाथ आश्रम असेल किंवा वृद्धाश्रम तिथे किंवा एखादी गौशाला असेल, तिथे कुठल्या प्रकारची मदत लागत असेल ते मी समाजाच्या लोकांना आवाहन करतो, त्यांच्याकडून मदत मागतो. आमच्याकडे एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुपच्या मार्फत किंवा माझ्याकडे जो नेटवर्क डाटा आहे त्याच्याकडून मी लोकांना आवाहन करतो आणि देवाच्या कृपेने एक 2 तासाच्या आत जेवढी रक्कम आम्हाला लागते तेवढी रक्कम जमा होऊन जाते. नंतर आम्हाला सांगावं लागतं की बस झालं, या उपक्रमासाठी जेवढी गरज आहे तेवढी मदत झालेली आहे, आता तुम्ही स्टॉप करा. तर आजपर्यंत कुठलेही उपक्रम मी हातात घेतलेले तर देवाच्या कृपेने ते पूर्ण झालं आहे. कसं आहे की आज ठाणे शहरचे प्रत्येक झोपडपट्टी माझ्या आणि झोपडपट्टीचे गांधीनगर, सुभाषनगर, हजुरी, नलपाडा आणि या स्लममध्ये मी सुरुवातीपासून राहिलेलो आहे, वावरलो आहे, त्यांच्यामध्ये वाढलो आहे आणि स्लम रिडेव्हलपमेंटचं काम असल्यामुळे लोकांशी संबंध आहे, त्यांच्याबरोबर राहिलो आहे, त्यांच्या सुखादुःखात राहिलेलो आहे. तर ह्या सगळ्या लोकांशी संबंध असल्यामुळे ठाण्यातल्या कमीत कमी 30 ते 35 हजार स्लमधारकांमध्ये माझा संपर्क असल्यामुळे सुरुवातीमध्ये त्याच्यापर्यंत राहिलेलो, त्याच्यामुळे राजकारण्यांशी माझे संबंध आलेत आणि मी आजपर्यंत कुठल्याही पक्षाची, एक सिंगल पक्षाची हे नाही राहिले, कुठल्या पक्षाचं पद घेतलं नाही आहे, कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही आहे. सामाजिक भावनेने काम करत असल्यामुळे प्रत्येक स्लम, प्रत्येक प्रभागातली आणि प्रत्येक समाजातली लोक माझ्याबरोबर जोडलेले, त्याच्यामुळे हे राजकारण्यांशी माझे चांगले संबंध राहिलेले. त्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे. आमचा सगळ्यांचा प्रवास एका वेळेला सुरुवात झालेला आहे. एकनाथ शिंदे साहेब आमच्यासाठी वडीलधारी मोठ्या भावासारखे राहिलेले, त्यांचं एक प्रेम आहे. निरंजनजी डावखरेजी, प्रताप सरनाईकजी आणि बाकीचे जेवढेही ठाण्याचे ते सगळं आमचं पुन्हा जुना ग्रुप राहिलेला आहे आणि सुरुवातीपासून गेल्या 25 वर्षापासून मी सामाजिक कार्यामध्ये असल्यामुळे ह्या लोकांचे चांगले संबंध आहेत. प्रत्येक वर्षीप्रमाणे 30 मार्चला आम्ही राजस्थानी दिवस साजरा करतोय. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेजी, महाराष्ट्राचे राज्यपाल प्लस राजस्थानचे मुख्यमंत्री आणि दिल्लीची मुख्यमंत्री, हे सगळे या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असणार आहे आणि त्यांनी सर्वांनी होकार दिलेला आहे. जोरात थाटामाटात यंदा 30 मार्चला आम्ही राजस्थान दिवस साजरा करणार आहोत. जेवढ्या आपलं देश, तसं पण बघितलं तर भारत देश हा फेस्टिवल कंट्री बोलला जातो. 365 दिवसातले 200 दिवस आपल्या भारतात कुठले ना कुठले सण होतो. त्या मानाने छठ पूजा असो किंवा राजस्थानी दिवस असो, दिवाळी असो, गोविंदा असो, जर छठपूजानी आपलं एक महत्त्व घेतलं तर चांगली गोष्ट आहे. त्या मानाने हिंदी समाजातली परप्रांतीय महिला एकत्र येऊन आपल्या कुंकूच्या मोठ्या विजयासाठी किंवा त्यांच्या आयुष्यासाठी ती कामना करते, सूरजदेवची पूजा करते आणि त्या मानाने आज कमीत कमी ठाण्यातील 30,000 हिंदीभाषी महिला एकत्र येऊन वेगवेगळ्या तलावावरती ही छठपूजा साजरी होते. तर एक चांगलं उपक्रमचे एकत्र लोक येतात, सण साजरा करतात, त्याच्याने एक चांगली सामाजिक भावना तयार होते. शहरातली आणि ठाणे जिल्ह्यातील 36 कौम, राजस्थानी समाजातले 36 कौमचे, त्याच्यामध्ये राजपूत झाले, सिरवी झाले, अग्रवाल झाले, महेश्वरी झाले, ब्राह्मण झाले, ठाकूर झाले, राजपूत झाले, अशा वेगवेगळ्या 36 कौममधले राजस्थानी समाजाचे सगळे व्यक्ती येतील. त्याचबरोबर आपल्या ठाण्यातली जनता पण त्याला उपस्थित राहणार आहे. राकेशजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. संपर्क खूप आहे. त्यांचा जन्मच ठाण्यात झालेला आहे. ठाण्यातले सगळेच लोक त्यांना ओळखतात. समाजकार्य खूप चांगलं आहे. ते लोकांच्या मदतीसाठी नेहमी धावत राहतात आणि असंच सगळेजण त्यांना खूप प्रेम करतात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळे त्यांना खूप सारे शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या. थँक्यू.
त्या महिलेने समस्त ठाणेकरांची माफी मागावी. उभाटा महिला आघाडी. धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व शाल घातल्यानंतर तो शिंदेच्या शिवसैनिकांनी काढून फेकला. त्याबाबत उभाटाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या गोष्टीचा निषेध केला. कोणताही कार्यक्रम असो, आपण धर्मवीरांच्या पुतळ्याला वंदन करून कार्यक्रम सुरू करतो. त्याप्रकारे आमचे नेते आणि कट्टर शिवसैनिक मेळावा सुरू होण्याआधी आपल्या परंपरेनुसार आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी आलो, तेव्हा शिंदे गटाच्या पोटात मळमळ सुरू झाली. धर्मवीरांच्या पुतळ्याला शिवसैनिकांनी घातलेला पुष्पहार, भगवी शाल फेकताना विंध्यानं लाज कशी वाटली नाही. शिंदे गटाच्या महिलांनी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने आनंद दिघे यांच्या पुतळ्यावरील हार आणि शाल खेचून काढला. याची ठाणेकरांमध्ये संतप्त लाट पसरली आहे. ज्या महिलेने हे घृणास्पद कृत्य केले आहे त्या महिलेने समस्त ठाणेकरांची माफी मागावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने मंगळवारी केली आहे. पत्रकार परिषद अशासाठी घेतली की रविवारी जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा एक परिसंवाद होता, शिवसंवाद मेळावा आयोजित केला होता आणि त्यासाठी आमचे नेते मंडळी संजय राऊत, भास्कर जाधव, अनिल देसाई, इतर जे संपूर्ण सुनील प्रभू वगैरे हे सगळी जी मुंबईवरून आमची नेते मंडळी ठाण्यामध्ये आली होती. ठाण्यामध्ये आल्यानंतर नेहमीच्या रिवाजाप्रमाणे ज्यावेळी शिवसेनेचे किंवा इतर कोणीही नेते ज्यावेळी ठाण्यामध्ये प्रवेश करतात त्यावेळी दिघे साहेबांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी वंदन करतात. आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी वंदन करतात आणि नंतर त्यांच्या इच्छितस्थळी जातात. त्याप्रमाणे आमची नेते मंडळी ज्यावेळी ठाण्यामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यावेळी त्यांनी दिघे साहेबांचा जो पुतळा आपला टेंबी नाक्याला आहे त्या पुतळ्याला त्या ठिकाणी त्यांनी वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी ते गेले. त्यांनी शाल, हार अर्पण केला पुतळ्याला. पण हे केल्यानंतर त्या ठिकाणी आमचा जो हा मेळाव्यासाठी जी उपस्थिती होती, शिवसैनिकांची उपस्थिती पाहून या लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि काहीतरी आपण या ठिकाणी काहीतरी गोंधळ करावा या हेतूनी ते जमा झालेले होते टेंबी नाक्याला. त्यांचा हेतू काय होता आमच्या लोकांना माहीत नाही. आमच्या लोकांनी साहेबांना वंदन केलं. त्या ठिकाणाहून आमचे साहेब संपूर्ण नेते मंडळी त्या ठिकाणाहून बाहेर पडली आणि बाहेर पडल्यानंतर या शिंदे गटाच्या लोकांनी अत्यंत घाणेरडं कृत्य केलं की दिघे साहेबांच्या पुतळ्याला अर्पण केलेले हार आणि शाल, आमच्या नेत्यांनी जे साहेबांना अर्पण केले होते हार शाल, हे हार आणि शाल एक बाई टीना डिसोजा नावाची जी बाई आहे शिंदे गटाची, त्या बाईनी अक्षरशः म्हणजे इतकं म्हणजे त्यांना ते व्हिडिओमध्ये येण्याची एवढी जास्त उत्सुकता की तो हार आणि शाल हातात घेऊन त्या बाईनी फेकताना त्या व्हिडिओमध्ये ती दिसते स्पष्ट. आणि तो हार आणि ती शाल जाऊन रस्त्यावर पडली, लोकांच्या पायाशी पडली. अरे ज्यावेळी आपण एखाद्या मूर्तीला फुलाची पाकळी अर्पण करतो, एखाद्या आपल्या दैवताला ज्यावेळी आपण मनापासून काही अर्पण करतो तर ते अर्पण केलेल्या त्या फुलाच्या पाकळीचं, त्या पानाचं एक आपण त्या ठिकाणी निर्माल्य समजून ते निर्माल्यसुद्धा आपण पाण्याला वाहतो. अशा प्रकारे त्याचा कधी आपण अपमान करत नाही. आणि दिघे साहेबांना जर तुम्ही म्हणता दिघे साहेब बाळासाहेब आमचे दैवत, शिवसेना आमची आणि यांच्या आचरणानुसार आम्ही चालतोय, मग दिघे साहेबांना दैवत मानणारे तुम्ही दिघे साहेबांच्या गळ्यातला हार शाल अशा प्रकारे उचलून रस्त्यावर फेकून देणं आणि दिघे साहेबांच्या पुतळ्याला नंतर पुन्हा दुग्धाभिषेक करणं हे या लोकांना कितपत शोभा देतं. या लोकांच्या या कृत्याचा किती निषेध करावा आणि समस्त ठाणेकर या कृत्याचा निषेध तर करतायतच. दिघे साहेब तुमची कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नव्हती. दिघे साहेब आज ठाणेकरांचं दैवत आहे. त्या दैवताला येणारा जाणारा प्रत्येक जण नतमस्तक होतो, त्यांचे आशीर्वाद घेतात आणि तिथून जातात. म्हणून काय तुम्ही प्रत्येकाचा त्या ठिकाणी पहारेकरी नेमून तुम्ही प्रत्येक दिवशी त्याचा दुग्धाभिषेक करता का? किती नीच कृत्य करायचे. अरे तुमच्या मनामध्ये द्वेष किती भरलाय. ज्या संघटनेच्या जीवावर तुम्ही मोठे झालात, ज्या संघटनेच्या जीवावर आज तुम्ही हे दिवस पाहताय, त्या संघटनेच्या नावाने तुम्ही इतके खडे फोडताय, इतके घाणेरडे त्या लोकांना बोलताय की त्यांचा हात लागल्यानंतर दिघे साहेब म्हणे आमचे अपवित्र झाले. दिघे साहेब तुमचे कधीपासून झाले? अरे गद्दारांना क्षमा नाही, हे दिघे साहेबांचे वाक्य आहेत.
हे दिघे साहेब तुमचे कधीपासून झाले? तुम्ही मानता म्हणून? आणि जर मानता तर त्यांचं तेवढं पावित्र्य राखण्याचा भानही तुम्ही ठेवा, हेच आमचं म्हणणं आहे. की केवळ फक्त तुम्ही व्हिडिओ समोर आमचे फोटो यावेत म्हणून व्हिडिओ समोर नाचण्यासाठी कोणतीही गैरकृत्य करू नका आणि त्या गोष्टीला समर्थन देऊ नका. हा आपल्या ठाण्याला शोभणारा प्रकार नाही आहे. सुसंस्कृत ठाणे म्हणून जी आपल्या शहराची ओळख होती ती पूर्णपणे सुसंस्कृतपणा यांनी पायदळी तुडवलं आहे. कारण कसं आहे की दिघे साहेब सगळ्यांचं दैवत आहे आणि मंदिर असतं तिकडे देव असतो, तिकडे आपण कोणाला असं सांगत नाही की तुम्ही जाऊ नका फक्त आम्ही जाणार. दैवत हे सगळ्यांचं असतं आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब तर हे सगळ्यांचं, आपल्या ठाणेकरांचंच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे ते. आणि तिथे कोणी जाऊन पाया पडलं किंवा एक भावनेने त्यांना एक हार अर्पण केला, शॉल अर्पण केली तर बिघडलं कुठे? काय तुमचं कमी झालं? कुठे तुम्हाला कमीपणा आला? आणि त्याच्यासाठी तुम्ही सांगता की पावित्र्य त्याचं भंग झालं. मग पवित्र अपवित्रची व्याख्या तुम्हाला करायला शिकवली कोणी? आणि जर आपण एखादं फूल देवापुढे वाहतो त्याचं आपण त्या देवाचं पावित्र्य त्याच्यात उतरतं. ही आपली हिंदू संस्कृती, आपली हिंदू धर्म सांगतो आपल्याला. देवाला वाहिलेला हार आपण पायी खाली एखादं फूल पडलं तरी उचलून तर कपाळाला लावून बाजूला करतो. एका पिशवीत ते सगळं गोळा करून नंतर आपण एका शुद्ध पाण्यात ते निर्माल्य सोडलं जातं. असं असताना तुम्ही जर धर्मवीर आनंद दिघे साहेबांना दैवत मानता मग त्यांच्या गळ्यात असलेला शॉल आणि हार असं पायदळी तुडवायला फेकून देता. ह्याच्यात तुमचं सुसंस्कृतपणाचं लक्षण दिसलं आणि तुम्हाला काय संस्कार झाले तुमच्यावर ते दिसले. तुम्हाला फक्त आणि फक्त एक कॅमेरासमोर एक नंगा नाच करायचा असतो आणि अशा प्रकारचे तुम्हाला कृत्य करायचे असतात असं मी म्हणेन. आणि आम्ही जाहीरपणे याचा निषेध करतो. आम्हाला बऱ्याच ठाणेकरांच्या प्रतिक्रिया आल्या की तुम्हाला वाटेल की काल आम्ही पत्रकार परिषद का घेतली नाही, पण ठाणेकरांच्या ज्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या त्याच्यावरनं आम्हाला आमच्या प्रतिक्रिया तर एकदम भन्नाट होत्या. कारण महिला आमच्यात बोलल्या की आमच्यासमोर असं झालं असतं तर काय झालं असतं माहीत नाही. कारण महिला आघाडी ही सगळी जी आत्ता आहे बाळासाहेब ठाकरेंकडे ती पूर्णपणे दिघे साहेबांच्या मला वाटतं मुशीत तयार झालेली संघटना आहे. आणि ह्या महिलांनी काय केलं असतं म्हणजे तुम्ही जे शांतपणे चाललेलं आहे, शांतपणे ठाणं चाललेलं आहे त्याच्यात काहीतरी मुद्दाम दंगा करायचा, हिंसा करायची, नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करायचा. पण तुम्हाला हे कळत नाही की आपण ह्याच्यात तुमचं स्वतःचं तुम्ही नुकसान करून घेताय आणि तुमची स्वतःची जी प्रतिमा मलिन होतीये लोकांमध्ये ही तुम्हाला कळत नाहीये. आणि ते पहिला शिका आणि मग अशा प्रकारची घाणेरडी कृत्य करा. आणि जर दिघे साहेब तुमचे आहेत तर दिघे साहेब आमचे पण आहेत. आम्ही अजून त्यांना हार घालणार. मग तुम्ही काय करणार आहात तिकडे जाऊन? तर तुम्हाला काय कोणी ठेका दिलेला नाहीये. आणि जे आनंद आश्रम पूर्वीचं होतं तिकडे जो दिघे साहेबांचा पवित्रपणा केलेला आहे तो आता आनंद आश्रम तुम्ही पूर्ण कॉर्पोरेट करून टाकलाय. दिघे साहेबांचा आनंद आश्रम तर वाटत नाही, बाहेरूनच तो एकदम कॉर्पोरेट लुक दिलेला आहे त्याला आणि सगळं केलेलं आहे. तुम्हाला आता हे सांगते की दिघे साहेबांचे जे पूर्वी फोटो होते आनंद आश्रममध्ये तो आनंद आश्रम परत ते जेव्हा ते रिनोव्हेशन करत होते त्यावेळेला कोणीतरी तो फोटो काढलेला की बांधल्यानंतर ते दिघे साहेबांचे जुने फोटो जे आहेत ती जुनी आठवण तशीच राहिली पाहिजे. तुम्ही आता जाऊन बघा तशा पद्धतीचे तिथे फोटो लागलेत का? ते फोटो देखील हटवण्यात आलेत. म्हणजे तुमच्या मनात त्यांच्याविषयी किती आदर आहे. फक्त आणि फक्त इलेक्शनपुरती आणि राजकारणापुरती तुम्ही दिघे साहेबांचा वापर करताय. मी ह्याचा जाहीर निषेध करते. ठाणेकरांची तर प्रतिक्रिया अशी आहे की पूर्ण ठाणेकरांची आणि दिघे साहेबांची माफी मागितली पाहिजे. दिघे साहेब जर आज असले तर तुम्हाला चापकाने फोडल्याशिवाय राहिला नसता. त्यांचा हंटर बाहेर आला असता की त्यांच्या वाक्यात तुमच्याच पिक्चरमध्ये दिलेलं आहे तुम्ही गद्दारांना क्षमा नाही. तुम्हाला गद्दारांना त्यांनी क्षमा कधीच केली नसती असं मला वाटतं. आणि आमच्या पूर्ण महिला आघाडीतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जी कोण डिसोजा आहे तिने जी शॉल आणि हार फेकलाय तिने समस्त ठाणेकरांची माफी मागावी अशी आमची मागणी.